नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्। नमस्कार, संपूर्ण अध्यात्ममध्ये आपले स्वागत आहे। येत्या शनिवारी शनी अमावस्या आहे आणि ही शनी अमावस्या जरा विशेष आहे, कारण ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे। तर या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी, शनिपीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शनिदेवाला न्यायाची आणि कर्माची देवता असे म्हटले आहे। शनिदेवाला प्रसन्न करणे कठीण असते, पण या शनिवारी, या शनी अमावस्येला जर काही उपाय केले तर शनिदेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होऊ शकतात। या दिवशी करायचा सर्वात पहिला उपाय म्हणजे या दिवशी शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा। मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने शनिदेवाला अभिषेक केला पाहिजे आणि अभिषेक करताना ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप केला पाहिजे। त्यासोबतच समोर मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावला पाहिजे। तसेच शनी अमावस्येच्या दिवशी दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे, म्हणून या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावला पाहिजे। तसेच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला दिवा लावला पाहिजे। यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत नाही व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, उडीद डाळ, लोखंड या वस्तूंचे दान करणे शुभ मानले गेले आहे। हे दान केल्यामुळे शनिदेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील। यासोबतच आपण गरजू लोकांना काळ्या वस्तू किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये लागणाऱ्या वस्तू दान देऊ शकता। तसेच अन्नदान करायचे झाल्यास तेलकट वस्तू, तळलेल्या वस्तू आपण दान करू शकता। यामुळे शनिदेव विशेष प्रसन्न होतील। या दिवशी आपण आपल्या पितरांच्या नावे सुद्धा काही दान करू शकता, जसे की धान्य, कपडे इत्यादी वस्तू आपण गरिबांना दान करू शकता। यामुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळेल। यासोबतच पितृदोषासाठी या दिवशी करायचा उपाय म्हणजे एका कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ टाकावे व ते पाणी दक्षिण दिशेला अर्पण करावे। असे केल्यामुळे पितरांना गती मिळते। यासोबतच साखर मिसळलेले गोड पाणी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण केले तर या दिवशी शनिदेव विशेष प्रसन्न होतात। शनी अमावस्येच्या दिवशी आपण एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता। तिथे ब्राह्मणांना, गरीब लोकांना दान करू शकता आणि यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते व पितृदोषापासून मुक्ती होऊन आपली प्रगती होते व सुख समृद्धी लाभते। हे सर्व उपाय करण्याबरोबरच शनिदेवाचे जास्तीत जास्त नामस्मरण करा। समाजातील कनिष्ठ वर्गातील लोकांचा सन्मान करा व आपले कर्म व आचरण शुद्ध व चांगले ठेवा। आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। तसेच या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।